आदर्श मातांचं नाव सांगण्याची वेळ येते त्यावेळी मी सगळ्यात पहिल्यांदा कैकेयीचं नाव सांगतो. कैकेयी हे असं नाव आहे, कुणीही आपल्या मुलीचं नाव ठेवत नाही, परंतु कैकेयी प्रभू रामचंद्रांना त्रास देत होती हा विषय थोडासा बाजूला सारा विसरून टाका. आणि कैकेयी भरताची आई होती हा एक विषय फक्त डोळ्यासमोर ठेवा. मग एक आई आपल्या मुलाबद्दल काय करू शकते? कुणाशीही वैर घेऊ शकते, मग तो देव का असेना. कैकेयीनं काय वेगळं केलं? कैकेयीनं आपल्या पुत्र प्रेमासाठी साक्षात भगवान परमात्म्याचं वैर केलं. साधं प्रेम आहे का? इतकं प्रेम कुणीच करणार नाही. देव आल्यावर ज्यावेळी भगवान परमात्मा न्यायला येतो त्यावेळी आपले माता पिता किंवा आपण ज्यावेळी आपल्याला देव न्यायला येईल, जर देव आला तर, किंवा जो कोणी न्यायला येईल त्यावेळी जर देव आला तर आपण आपल्या मुलाजवळ थांबू? थांबण्याचा अधिकार आपल्याकडे आहे? इतकं सामर्थ्य आपल्याकडे आहे? नाही. आपण देवासोबत जाऊ. परंतु कैकेयी अशी होती की तिनं साक्षात भगवंतासोबत वैर घेतला आपल्या लेकरासाठी. मग लेकराचं ही इतक्या टोकाचं पाहिले पाहते ती सर्वश्रेष्ठ माता असली पाहिजे. फक्त तिचं अज्ञान होतं, भरतासाठी योग्य काय हे तिला कळालं नाही, परंतु तिला जे योग्य वाटलं ते तिने त्याला मिळवून देण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. दुसरी आई मदालसा ही ज्ञानी आई होती, कैकेयी अज्ञानी आई होती. आणि मदालसेला समजलं, माहित होतं की सगळ्यात शेवटचं सुख काय आहे, म्हणून तिने आपल्या छोट्याशा लेकराला सांगितलं की तू उठ आणि जंगलामध्ये जा, भगवंताचं नामस्मरण कर, त्याच्याशिवाय दुसऱ्या जगामध्ये काहीही सत्य नाही. म्हणून या राजपाटामध्ये राजाचं लेकरू परंतु वनवासात गेलं का? त्याला आईनं कल्याणाचा मार्ग सांगितला, म्हणून मदालसा ही श्रेष्ठ आई आहे. त्याच्यानंतर जिजाऊ माँसाहेब. प्रत्येक स्त्रीला वाटतं आपला परिसर चांगला असावा, शत्रुमुक्त असावा, भयमुक्त असावा, सुंदर असावा, विकसित असावा, परंतु ते करण्यासाठी आपल्या पोटचा गोळा अर्पण करण्याचं सामर्थ्य कुणातच नाही, कुणीच करत नाही. गणपतीची मिरवणूक चालू आहे, बाळा गर्दी आहे, बाहेर जाऊ नको, आपल्या मुलाला सांगते. परंतु जिजाऊ एक अशी आई होती जिने स्वराज्याकरता आपल्या पोटचं बाळ वाहिलं, त्याचं बालपण हिरावून घेतलं. तुकोबरा छत्रपती शिवरायांना बालपण काय आहे हे माहित नव्हतं, त्यांना ते बघायला मिळालंच नाही. कारण ज्यावेळी त्यांना खेळायचं होतं त्यावेळी त्यांना घोड्यावरती बसवलं गेलं. म्हणून जिजाऊ ही एक श्रेष्ठ माता जिने समाजाकरता, आपल्या जन्मभूमी करता आपलं मूल वाहिलं, म्हणून जिजाऊ श्रेष्ठ आहे. त्याच काळामध्ये धाराऊ नावाची एक स्त्री होऊन गेली. ज्यावेळी संभाजीराजांचा जन्म झाला पुरंदरवरती आणि त्यांच्या मातोश्री सईबाई आईसाहेब त्या ठिकाणी गतप्राण झाल्या. जन्माला आलेला मूल आई वारली, त्याच्या दुधाचं काय? त्याच वेळी धाराऊ नावाची दासी त्यांच्या महालामध्ये होती, जिला 2 मुलं झालेली होती जुळी. आपल्या 2 मुलांचं दूध त्या आईनं कमी केलं आणि संभाजीराजांना पाजलं. का? तर माझी मुलं फक्त माझा एकटीचा सांभाळ करणार आहेत, पण हे एक पोर जे आहे ते अख्ख्या स्वराज्याचा सांभाळ करणार आहे, त्याला दुधाची खरी गरज आहे. म्हणून त्या आईनं आपलं दूध स्वराज्याला पाजलं. म्हणून धाराऊ श्रेष्ठ आहे. कापूर नावाचं गाव आहे पुरंदरच्या पायथ्याला. आज त्या ठिकाणी धाराऊचं मंदिर आहे, एका दासीचं मंदिर आहे. जनाबाई